पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून आणि प्रयत्नांमुळे अर्थसंकल्पीय निधीतून प्रबळगडाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे। या निधीतून होणाऱ्या ठाकूरवाडी ते माची प्रबळगड रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि ठाकूरवाडी गावांतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले। भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। प्रबळगड हा ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे। मात्र पायथ्यापासून माचीपर्यंतचा रस्ता खडतर असल्याने पर्यटकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। आमदार प्रशांत ठाकूर यांनी या समस्येची दखल घेत शासनाकडून यासाठी मोठा निधी मिळवून दिला आहे। या कामामुळे ठाकूरवाडी ते माची प्रबळगड रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार असून गावातील अंतर्गत रस्त्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे। भूमिपूजन प्रसंगी बोलताना अरुणशेठ भगत म्हणाले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघाचा कायापालट होत आहे। ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार व्हावे ही त्यांची भूमिका असून आज सुरू झालेल्या या कामामुळे प्रबळगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल असे ते म्हणाले। या विकास कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, भाजप नेते संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवे, सुनील पाटील, सतीश मालुसरे, सतीश पाटील, अतुल घरत, रवी शेळके, योगेश लहाने, सरपंच राम भवर, बाळू भुतांबरा, उपसरपंच दिनेश पाटील, सदस्य संगीत भुतांबरा, सतीश पाटील, सदस्य जितेंद्र बताले, हेमंत तांडेल, अनंता पवार, पांडुरंग वारगडा, पांडुरंग पारधी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्ता कामाच्या शुभारंभामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत। तर आम्ही या मॅचवर आलो साहेब। योगा दिनाच्या निमित्त आम्ही प्रशांतदादा, परेशदादा सर्व आम्ही या ठिकाणी आलो। एकदा योगा दिनाच्या निमित्त वरती चढता डोक्यात आलं की आपण असं करायला पाहिजे, तर याचा फॉलोअप कोण घेईल? तर दादाने मी स्वतः बोललो की दादा आम्ही फॉलोअप घेऊ। एक वर्ष आलो, बालूला आम्ही शब्द दिला, बालू असं करू तसं करू। दुसऱ्या वर्षी आलो तरी काहीच झाला नाही। शेवटी डबल एक दोन दादांना आठवण दिली आणि सर्व त्यावेळेस फॉरेस्टचे सर्व अधिकारी असतील, तहसील खात्याचे सर्व अधिकारी असतील, PWDचे सर्व अधिकारी असतील, सर्व मातब्बर अधिकारी मी म्हणेन त्यांना इथून दादाही चालत वरपर्यंत नेला आणि पूर्ण याची ड्रॉइंग बनवली। जवळपास 2023च्या जुलै महिन्यात या कामाचा आपण शुभारंभ केला होता। पाहणी करायसाठी आलो होतो, त्याचे योगेश दादा पण होते, सगळी सतीश दादा होते, सगळी ग्रामस्थ मंडळ होते। आम्ही पूर्ण पाहणी केली, काय करायला पाहिजे, कसा निधी भेटेल। इथं आपण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून इथं काम करू असं प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली ठरलं। गेली 2.5 वर्षे सातत्याने वन खात्याच्या मागे लागून आम्ही हा पाठपुरावा केला। त्यात घाडगे साहेबांचं आम्हाला योगदान लागला, पांढरपेटे साहेबांचं योगदान लागला, DFO साहेबांचं योगदान लागला। शेवटी काम करताना ठरवलं की बाबा असं करू, पण फॉरेस्टच्या वरच्या जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 10 वेळा तरी प्रस्ताव परत पाठवला। आमदार साहेब सातत्याने फोन करत होतो, मी सातत्याने तिथं जायचो, पण दररोज काही ना काही नवीन जोडी काढायचे। पण खरंच मी इथं घाडगे साहेबांचा आभार मानेन की त्यांनी पुढाकार घेऊन ते प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेली आणि आज वन खात्याच्या परवानगीने या कामाचा शुभारंभ होतोय। या कामाचं स्वरूप असं आहे की जाताना 1.5 किलोमीटरपर्यंत काँक्रिटीकरणचा रस्ता आहे, 3 मीटरचा। त्याच्यानंतर काही ठिकाणी जिथं अवजड भाग आहे तिथं काही ठिकाणी पायऱ्या करण्यात येणार, काही ठिकाणी संरक्षण भिंत, दरीच्या ठिकाणी काही ठिकाणी संरक्षण भिंत घेतले जाणार, काही ठिकाणी पाणी जायला कलवड बनवले जाणार आहेत, जेणेकरून माचीवर हा काम करायचा काय। काहीकांच्या मनात प्रश्न असेल की बाबा माचीवर तर चालत जायला पाहिजे, पण चालत जात असताना माचीवर जाताना कालावंती दुर्ग, प्रबळगड याच्यावर लोक जातच नाही। लोक इथून गेली की माचीवर जाऊन थांबतात, कारण तिथं वरती जाणं शक्य होत नाही। म्हणून प्रशांतदादांचं असं म्हणणं होतं की आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी गेली तर लोक माचीवर थोडे थांबतील, मग कालावंती दुर्गावर जातील, तिथून प्रबळगडावर भ्रमंती होईल। त्याच्याने त्याचा
जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचला जाईल. इथे आलो तरी बाहेरच्या जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात येतात. आपण कधी आलो तर आम्ही सुद्धा इथं राहून आम्ही आलो नव्हतो, पण योगानिधीच्या निमित्ताने इथं आलो. त्याच्यानुसार या कामाची सुरुवात झाली. शेठ, माझी आपणास विनंती आहे की याचा विकास करायचा असेल तर इथं एक कमिटी बनवली पाहिजे. त्याच्यात तहसीलदार पाहिजेत, फॉरेस्टचे अधिकारी पाहिजेत, PWDचे अधिकारी पाहिजेत, स्थानिक लोक पाहिजेत. एक कमिटी बनली पाहिजे. दरवर्षी पुरातन खात्याच्या माध्यमातून मिटिंग होतात. आता इथं फॉरेस्टचे अधिकारी आहेत, निधी मंजूर केला जातो, DPO याचा DPR याचा बांधला जातो, पण इथं ओरिजिनल काम होत नाही. आता 2 दिवसापूर्वीच कोकण आयुक्तांकडे मोठी बैठक झाली या संदर्भात. आपल्या पनवेल तालुक्यात 2 प्रामुख्याने गड किल्ले येतात, एक कर्नाला किल्ला आणि प्रबलगड. 21 कोटीची त्याच्यात तरतूद केलेली आहे, पण त्याचा फॉलोअप कोण घेत नाही, त्याच्यामुळे तर तिथंच थांबतं. आणि मग फॉलोअप घेतला कोणी, आणि मग आपल्या इथं काय होतंय, आता मी 8 दिवस जातो त्याने फॉलोअप घेतो, पण एखादा कोण चुकला का त्याच्यावर 5 जण बोट ठेवतोय, मग तो माणूस जाणारा आपोआप मागे येतो. तर माझी सर्व ग्रामस्थांना विनंती, त्या स्थानिकांनी आपल्या पद्धतीने की मातीचा विकास करायसाठी आपल्याकडे निधी भरपूर आहे, फक्त त्याचा नियोजन करण्याची आवश्यकता. तर शेठ, माझी आपणास विनंती आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे एक कमिटी बनली पाहिजे की याचा विकास आराखड्याला एक बनला पाहिजे. आता हे होणारं काम आहे अर्थसंकल्पामधनं होणार आहे. दरवर्षी DPDCच्या माध्यमातून 50 लाख 1 कोटी निधी मातीसाठी मिळाला जातो. तर त्याच्यात आपण सौरपदीवर बसू शकतो, मातीवर वरती पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करू शकतो. ज्या आपल्याला जे इको फ्रेंडली, ज्या पर्यावरण पूरक आहेत, जे फॉरेस्ट वन खात्याच्या विभागाच्या मार्फत आपण करू शकतो, त्या गोष्टी आपल्याला करासाठी निधी उपलब्ध आहे. फक्त त्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी इथलं स्थानिक, मी मागे सुद्धा ग्रामपंचायतीला विनंती केली होती की तुम्ही एक कमिटी बनवा. निधी द्यायसाठी आम्ही भक्कम आहोत. अरुण शेठ भगत साहेबांकडे आपण गेलो, आमदार साहेबांकडे निधीचा कुठलाच तुटवडा नाही. आता इथं आमदार साहेबांनी PWDच्या मागे लागून इथं चायनीज नंबर टाकून अर्थसंकल्पातून निधी आणलेला आहे या रस्त्यासाठी. आता हा रस्त्याला गुतवणूक भविष्य आयुष्यभर मेंटेनन्स होणार आहे. जो आज आपण रस्ता करणार, याला काही कोणाची गरज लागणार नाही. आपण PWDच्या खात्यामार्फत दरवर्षी याचा AMC काढली जाईल, याचा मेंटेनन्स केला जाईल. फक्त आपण सुचवायची आवश्यकता आहे. तर साहेब, माझी अशी विनंती आहे या कार्यक्रमानिमित्त की आपण एक कमिटी बनली पाहिजे, एक आर्किटेक्ट हायर केला पाहिजे, आणि त्याच्या मार्फत पाणी मातीचा पूर्ण नियोजनबद्ध आराखडा बनवून याच्या पुढे काम केला पाहिजे. यासाठी साहेब परत एकदा शेवटची आपली विनंती की लवकरात लवकर इथे एक कमिटी स्थानिकांना विश्वासात घेऊन कमिटी बनवू आणि याचा विकास आराखडा बनवू आणि याच्या पुढे विकास कामं करू. आपण सर्वांनी, मी परत आभार मानेन प्रशांत दादांचं की त्यांनी येऊन इथं नियोजन केलं आणि आपल्या असणाऱ्या विधानसभेमधला गड किल्ला आज खरंच नावारूप आलेलं. मी प्रशांत दादांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानेन. आणि बरेच सर्वांचा आभार मानेन की त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. फॉरेस्टचा आपल्या पनवेलचे DFO पांढरपटे साहेब, गाडगे साहेब, सोनवणे साहेब यांनी याच्यासाठी आपल्याला खरोखर भरपूर वेळा मेहनत केली. कारण वरचे अधिकारी पिवळी काढासाठी बसले असतात, पण यांनी वेळोवेळी त्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्या PWDचे कदम साहेब असो यांचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचे. कारण आम्ही नाममात्र फॉलोअप घेत होतो, पण ज्या वेळी पेपर बनवले त्या या अधिकाऱ्यांनी पेपर बनवलेत आणि यांच्यामुळे आज कामाचा सुरुवात झालेली आहे. ज्यांनी या कामात सहकार्य केले यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या कामाचे भूमिपूजन झालेले आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आपल्याला चांगले भेटलेले आहेत. ते रस्ता हा आणि पायऱ्या चांगल्या पद्धतीने करतील असं सगळ्यांना विश्वास आहे. आणि म्हणून कारण ते या रस्त्याच्यासाठी मी 4-5 वर्ष ऐकतोय का इथला रस्ता झालाच पाहिजे. तर माचीवर जाणाऱ्यांची संख्या आपल्या गाववाल्यांपेक्षा बाहेरांची पण भरपूर आहे. जे लोक भरपूर दरवर्षी येतात. योगा दिवस आला बोलला का माची प्रबलची आठवण आमदार साहेब काढणारं सर्व युवा कार्यकर्त्यांना घेऊन ते या ठिकाणी नेहमी येतात आणि म्हणून हा रस्ता त्यांना पूर्णपणे पाठ झालेला होता आणि त्यांनी कुठला निधी टाकावा तर अर्थसंकल्पीय याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये निधी चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरांचं म्हणणं आहे का अजून हा निधी पुरणार नाही, परंतु पुढचा मग आपल्याला वाढवून द्यायला त्या ठिकाणी आपल्याला तो लागणार आहे. म्हणून हा चांगला रस्ता व्हावा. सर्वांना पायी चालत जाणार, मध्ये मध्ये गाडी जाईल 1-2 किलोमीटर काहीतरी आणि नंतर पायऱ्यानं जायला लागेल, परंतु हा रस्ता हे चांगल्या पद्धतीने करावा अशी कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा विनंती करतो. आणि आपण सर्व कार्यकर्त्यांची भेटलो का ही मागणी कायमची होती, सर्वांचीच इच्छा होती. म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा होती, नेते मंडळींची होती, आपल्या सर्व गाववाल्यांची या भागातल्या लोकांची इच्छा होती की माचीवरचा रस्ता जायला मिळाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी ही जी विकासाची कामं आहेत, आता इथं जाणारे कोण आहेत, बाहेरचे लोक येतील, आपण सर्व आहात.
अशाच पद्धतीनं आपण जर कोंडीची वाडी बघितली माळडुंगा ग्रामपंचायतमध्ये तर 150 काहीतरी फक्त घरं आहेत तिथे आणि त्या ठिकाणी 7 करोड रुपयाचा ब्रिज आमदार साहेबांच्या माध्यमातून तिथे आणला. म्हणजे माणसाला किती वापरायला किती माणसं आहेत त्याचा नाही, सर्वांची सोय या ठिकाणी झाली पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून आमदार प्रशांत ठाकूर साहेब नेहमी विचार करून या कामांचं नियोजन करत असतात. म्हणून हे काम आज होत असताना तुम्हाला जेवढा आनंद होतोय तेवढा आमच्या सर्व या कार्यकर्त्यांना या ठिकाणी होताना दिसत आहे आणि म्हणून हा रस्ता चांगल्यात चांगला व्हावा. आपण पडेल विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक कोटीची कामं केलेली आहेत. हे कुठलं गाव असं नाही, कुठली वाडी अशी नाही की ज्या ठिकाणी कामं झालेली आहेत. एखाद दुसरा कुठला पाण्याचा प्रश्न आला असेल, कारण जलजीवनचा मोठा प्रश्न आहे, कंप्लेंटी येतात, परंतु सर्व कामं थोडा वेळ लागतो, परंतु सर्व कामं या निमित्तानं आपल्याकडे होत असतात. मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. आमचे सर्व जे प्रमुख कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी उपस्थित झाले. मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो.